गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजच्या ब्रेकफास्ट मध्ये आम्हाला मिळाले पुरी भाजी, कधी पोहे, जायला सांग तुला. चहा, कॉफी आणि ब्लॉग कधी करायचे का? ब्लॉग करायचं हे मला संजनाकडून आठवण येते. सो तुम्ही प्लीज तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तिच्यामुळेच माझे ब्लॉग येत आहेत. मी विसरलेली, माझा फुल फोकस खाण्यावर आहे. चला पुढचं नंतर. तर मित्रांनो, जस्ट ब्रेकफास्ट केला. कालच्या दिवसाचं तुम्हाला सांगायचं राहून गेलेल्या गोष्टी. आम्ही जिथे गेलेलो ऑली, अजून टॉपला गेलेलो आम्ही. तिथून तुम्ही बघितलात आम्ही ते चेअरने वगैरे वरती गेलो. आणि मग जेव्हा आम्ही टॉपला पोचलो ना, तिथे 360 डिग्री व्ह्यू होता माउंटन्सचा. पूर्ण सगळ्या चारी बाजूंनी आमच्या माउंटन्स होते आणि आम्ही मधोमध उभे होतो. असा काहीसा व्ह्यू होता. रिटर्न येताना तिथे मी सांगितलं टाईम 4 वाजेपर्यंतचाच होता. तर आम्ही रिटर्न येईपर्यंत थोडा लेट झाला. मग त्याच्या चेअर आम्हाला खाली घेऊन येणार होत्या ना, ते बंद झालं. मग आमचं असं झालं की आता काय करायचं आहे, काय नाही, कसं हे ते. मग आम्हाला कळलं की तिकडे जीपचा ऑप्शन आहे. तर आम्ही जिप्सीने आलो खाली आणि बाप एक्सपिरियन्स होता. तर कधी कधी असं होतं ना की काहीतरी राहून जातं आहे, काहीतरी चुकतं आहे, पण ते का चुकतं आहे तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी भारी मिळणार आहे म्हणून. सो आम्हाला खूप मजा आली, एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. आता आम्ही आवरू. आता आम्ही आज जोशी मठला जाणार आहोत. तिथे एक मार्केट, त्यानंतर एक मंदिर करणार आहोत. आणि आज रात्री देखील आम्ही इथेच आहोत. उद्या सकाळी आम्ही इथून पहाटे लवकर निघणार आहोत आणि ऋषिकेशला जाणार आहोत. चलो, बाय बाय. तर मित्रांनो, आजचा हा असा काहीसा लुक. आज देखील आम्ही सगळे खूप छान दिसतोय. प्रत्येक मित्राने माझ्या जो काही खर्च केलाय आउटफिटवर, आय स्वेअर. सगळे थांबा, गाडी येते जरा. आणि माझ्या मागचा व्ह्यू तो बघूच शकता तुम्ही. हा माझ्या चष्म्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. माझ्या नाकाला स्टँड नाही आहे, त्यामुळे तो घसरतो. आम्ही थोडीफार ट्विनिंग केली आहे. आता आम्ही हे असे पूर्ण तयार वगैरे होऊन आलो आहे आणि आम्ही आता फक्त जेवणार आहोत. बाकी काही हॅपनिंग करणार नाही आहोत. माझे मित्र खूप जास्त श्रीमंत झाल्यासारखे वाटतात मला. सो कपड्यांवरती एवढे पैसे खर्च केलेत, वर्थ आहे. एकदम ते तर वर्थ आहे. सगळे भारी दिसतात. सो येस, चला. येस. तर मित्रांनो, झालं असं, आम्ही आता ज्या रेस्टॉरंटला गेलेलो ना, तर तिथे म्हणजे आम्ही मेन्यू कार्ड बघतो. मेन्यू कार्ड खूप मोठं होतं, पण आम्ही जे मागतोय खायला ते अवेलेबलच नाहीये. तर मग काय करणार? आणि ही बोलली, तू थांब जरा, ही बोलली की तिकडे ती पिली डाळ, मिक्स डाळ 5 डाळीं पासून बनते, ती फेमस आहे. हनी चिली पोटॅटो फेमस आहे, पण ते त्यांच्या मेन्यू कार्ड मध्ये नव्हतंच. मेन्यू मध्ये नव्हतेच. आणि आम्ही जे पण मागतोय ते त्यांच्याकडे नव्हतंच. मी तुम्हाला सांगते की ते असं का होतं, कारण की हे अजून अनएक्सप्लोरच आहे. ऑली एवढं प्रसिद्ध नाही, ठीक आहे. त्यामुळे इथे जास्त प्रमाणात टुरिस्ट नाही, इथे लोकल लोक येतात. आणि जे लोकल लोक येतात ना, ते फक्त डाळ, चावल, भाजी, रोटी एवढंच खातात. त्यामुळे त्या लोकांनी जास्त. ही खूप समजूतदार आहे, पण हीच मुलगी त्यांच्याकडे ना डोसा मागत होती. चल. सो आता आम्ही पुढच्या रेस्टॉरंटला चाललोय, बघूया तिथे काय होतं. चलो बाय. युनिव्हर्सिटी वालो, चायनीज वेगळ्या गाव वालो. ठीक ठाक हो आप? कहाँ से हो आप? मुंबई. पहिले मंचाव सूप बना दो. चला टेस्ट करूया. दादा, तुला कसं वाटलं? कडक, छान, खूप ऑर्गॅनिक वाटतंय आणि वाटतं पहाडीवालं. मजाही आदर वाटत, मजा. मी कधी सूप वगैरे असं जास्त पीत नाही, पण खरंच खूप छान आहे. मित्रांनो, आता आपण चाललो श्री नरसिंह मंदिरात. इथून अशी छोटीशी गल्ली जाते आणि खाली मंदिर आहे. जोशी मठ पासून हे खूप जवळ आहे मंदिर, एक 10-15 मिनिटावर.
आणि हे जे तुम्ही बघताय हे बघा, हे ऍक्च्युली तुम्हाला दिसताना ऑरेंज दिसतील, पण यांना काय म्हणतात संजू? माल्टा. पण यांना म्हणतात माल्टा. आणि याचा ज्यूस तुमच्या लक्षात असेल तर आपण देवप्रयागच्या इथे जो ज्यूस पियालेलो माल्टाचा, तेच आहेत माल्टा. समजला? गाईस, आम्ही इथे पोहोचलोय आणि हा व्ह्यू बघा. खूप भारी. पुढे गेले, आम्ही राहिलो. थांब रोशन, मागे ये. धावताना दिसेल. कुठून जायचं? इकडे वाव, या काय सुंदर आहे. थांब आलं. थांब. कुठे? इकडे समोर आहे, समोर आहे, समोर. अरे इथे नाही. फोटो काढले ना तुझे. Can use them. पडली कशी पडली, तोंडावर पडली. तर आम्ही आता इथे एका मंदिरात जिथे आलो, तर आम्ही म्हटलं थोडी साधना करूया. तर आम्ही ओंकार केले आणि आम्ही ओंकार करत होतो, त्यात ऋतू झोपली. आणि ही मी जस्ट बाहेर येत होती, ही अशी बसलेली. इमॅजिन नाही करू शकत अशी बघितलं अशी शांत बसलेली. सॉफ्ट लॉन्च होतं ना, सॉफ्ट लॉन्च. मी अशी फक्त आत आली आणि परत गेली, तर ही तोंडावर पडलेली होती अशी. नाक तिचं नाक कसं चेपाटलेलं होतं आणि ते पडल्यानंतर तिला हसायला. अरे मला 2 सेकंड मी आले आतमध्ये, तर ही उठत नव्हती. मला वाटलं चक्कर बिक्कर आली ना, काय झालं? देव आला होता अंगात तिच्या. अशी असं पण पडतं. मी काय बघितलं माहितीये का डोरमधून? ती अशी पडलेली. अगं मी झोपली नव्हती. 9 जणांनी बघितलं, ही अशी होती. ओंकार पण बोलत नव्हतीस तू. नव्हती, मनात बोलत होती. तर आमचं दर्शन खूप छान झालंय आणि इथला व्ह्यू मगाशी तुम्ही जेव्हा बघत होता तेव्हा ती सूर्यकिरणं अशी त्या पहाडवर असे पडत होते, आणि आता ते गेलंय तरी पण फ्रेम इतकी सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आणि इथे हे मंदिर जे आहे हे आता काहीसं असं दिसतंय, आणि मगाशी आपण आलेलो जेव्हा, तेव्हा ते कसं दिसत होतं तुम्हाला माहितीच आहे. Black 50, Magnus 40.
तर मित्रांनो आता आम्ही या शॉप मधून मस्त मस्त भांडणं झाली आमची. हे पडलं ना तेव्हाच मला ओरडलेले हे लोक. मी सांगतो ना काय झालं काय झालं सांग. हे बघ हे ना इथे पडलं तर ही अशी शोधला असं बघितलं हे इकडेच आहे इकडे हे जय हे उचल ना काय बोलू सांग. अतिशय आळशी मुलगी. आळशी. तर आम्ही आता सगळ्यांनी मॅग्नेट्स वगैरे घेऊन इथे शॉपिंग केलेली आहे. शॉपिंगला आत्ताशी सुरुवात झाली आहे. तर गाईज मी हे विकत घेतलं असं ट्यूब्सवर इथे ऑलीच्या मार्केटमध्ये 200 रुपयाला. हे 200लाच येतं काही माहीत नाही. मी घेतलं पण मला आवडलं. छान दिसते. सगळे रिटर्न करतोय नाही मी फक्त मीच गल्ला. सगळ्यांनी मस्त पाणीपुरी चाट स्प्रिंग रोल अशा सगळ्या गोष्टी खाऊन झाल्यात. मजा आली. खूप टाईम नंतर मुंबईसारखं फास्ट फूड चटपटीत काहीतरी खायला मिळालं. 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली. मजा आली. इथे आपल्यासारखी नसते म्हणजे आपण रगडावाली वगैरे जी खातो इथे आलू आणि आपलं तिखट गोड पाणी असं होतं. पण छान होती टेस्ट. खरंच छान होती. प्रफुल्ल दादा काय करतोय आपण आता हे? आपण आता रताळी भाजतोय सगळ्यांना खायला. मग कसं काय प्रोसिजर आहे ही? ही आता रताळी आपण आतमध्ये निखाऱ्यामध्ये टाकले हा तर कधी भाजली पूर्ण हा. तर आपण सोलून ती खायची. ओ तू म्हणलीस ना कशी खायची हा. मी ते सोलणार तुला भरवणार आहे मला. ओके दादा. आणि तुला कसं माहिती हे असं करतात? आम्ही लहानपणापासून बटाटे घालायचो रताळी टाकायचो हा. मजा येते खायला. आणि हे आता आपण असं टाकलं तर ते काढणार कसं तू? काढणार बघ त्यासाठी आपण एक हा अजून एक घेतो मी काठी अशी हा. आणि त्याने तू असं पकडून काढणार. ओके. सीधा आणि त्याच्यामध्ये रताळी आणि बटाटी आहेत जे ऑपरेट करतायत. आतापर्यंत चार्ज होता प्रफुल्लकडे. आता चार्ज घेतला आमच्या आसामने. दोन्ही बरोबर नाही गावाकडची धडाडीचे कार्यकर्ते आणि कोकणातली आपली कला दाखवताना. तर मित्रांनो आम्हाला इतकी थंडी वाजते की हिटरच्या समोरच मी बसली आहे. ते पण एवढं सगळं घालून आम्ही पण एकदम हिटर आमचा पाठीराखा. कसे बनलोय पण टेडी बेअर सारखे सगळे बनलेत आणि बसले. आणि आता जस्ट आम्ही बॉनफायर वरून आलोय ना तरी पण त्याच्यामुळे आम्हाला जास्त ऍक्च्युली आम्ही आगी समोर बसलो तर जरा पण साईडला येतोय तर खूप जास्त थंडी वाजते आम्हाला आता. आणि नका येऊ उगाच बर्फाच्या ठिकाणी. मुंबईला राहत असाल तर लायकी नाही आपली. बिना बर्फाची जी थंडी आहे तीच सहन न होता. बर्फ पडल्यावर काय माहिती काय होणार होता. ते मुंबईची 20 डिग्री वाली थंडीच बरोबर आहे. हो आमची चिरली. चला आता जेवायला जाऊया. बघ ना